रामकृष्ण हरी मागे एक वेदांत परत अभंग सप्ताह आपण केला होता. अनेक श्रोत्यांनी तो ऐकला आहे. आता माझ्या मनात तुम्हासाठी, कीर्तन रसिकांसाठी 100 तरी कीर्तन तुमच्यासाठी अर्थासह करून द्यावीत असं मला वाटतंय. पण 100 कीर्तनं ही मोठी संख्या झाली आहे आणि माझी आयुष्याचा शेवट जवळ 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 येतोय. तेव्हा 50 अभंगावरच पहिल्या टप्प्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. हे मी बोलण्याचं कारण काय, तर माझा स्वतःचा अनुभव आहे की आजकालच्या काही मोजके लोक सोडल्यास बाकीच्या कीर्तनकाराची कीर्तनं ऐकाविषयी वाटत नाही. कारण त्यामध्ये नरस्तुती भरपूर असते. कीर्तनाचा जवळजवळ अर्धा वेळ नरस्तुतीमध्ये जात असतो. नरस्तुती आणि कीर्तनाचा विकरा हे दातारा नको होऊ देऊ, अशा तऱ्हेने तुकाराम महाराज स्वतःला विषयी बोलत असतात. आजकालची कीर्तने एकतर भूमिका बंबाळ असतात, किंवा कथा बंबाळ असतात, किंवा प्रमाण बंबाळ असतात, किंवा गायन बंबाळ असतात, किंवा विनोद बंबाळ असतात, किंवा राजकीय अजेंडा बंबाळ असतात. काही कीर्तने तर विद्वत्ता बंबाळ असतात. कुठल्याही कीर्तनात समोर घेतलेला अभंग श्रोत्यासमोर व्यवस्थित उलगडून सोडून दाखविला जात नाही. खूप तरुण कीर्तनकार मला म्हणाले, स्वामीजी तुम्ही ज्या तऱ्हेने अभंग सोडून देता त्याप्रमाणे आम्ही जर कीर्तन सोडून द्यायला लागलो तर आम्हाला पुढच्या वेळेला कोणीही बोलवणार नाही. मी म्हणालो, नको बोलून देत ना. आपणाला जे कीर्तनाचा अभंगाचा जो अर्थ नीट कळलेला आहे तो लोकांना सांगायला काय अर्थ आहे. शिकल्या सवरलेल्या कीर्तनकारांना जर कीर्तनाला बोलवले नाही तर चिंता होते की परपंच कसा चालवावा, किंवा आश्रम असेल तर आश्रम कसा चालवावा. खरं सांगायचं झालं तर आश्रम लोकच चालवत असतात, कीर्तनकार चालवत नसतो, लोक चालवत असतात. तुकाराम महाराजांनी सांगितलेले द्रव्य घेऊन या कथा जरी करी तरी भंगो देह माझा. कीर्तन करोनिया कथा करोनिया द्रव्य जरी घेई तरी भंगो हरी देह माझा. अशा तऱ्हेने तुकाराम महाराज आपणाला स्पष्टपणे सांगतात. पण अशा तऱ्हेच्या उक्त्या कीर्तनकार लोकांपुढे आणतच नाहीत.
कारण अशा उक्त्या आणल्यानंतर लोक तुम्हाला प्रश्न करायला लागतील, आणि लोक तुम्हाला प्रश्न करायला लागले तर मग तुमचं अर्थार्जन थांबतं ना. आज कीर्तन म्हणजे अर्थार्जन झालेलं आहे, हे सगळे लोक मानतात, सगळे लोक करतात. कोणीही कीर्तनासाठी, देवाच्या स्तुतीसाठी, देवाचं प्रेम मिळवण्यासाठी कोणीही कीर्तन करत नाही. केवळ कीर्तनामध्ये किती पैसे मिळतील एवढंच त्यांचा लक्ष असतो. प्रबोधनाने पैसा कमवणे हा काही आमचा उद्देश नाही आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने तरी कोणी आम्हाला बोलवलं नाही तरी आम्हाला चिंता नाही. आजच्या विज्ञानाने समाज माध्यमे जी निर्माण केलेली आहे, या समाज माध्यमामधून ज्याला प्रतिभा असेल, ज्याच्याकडे बुद्धी असेल, ज्याच्याकडे जगाला सांगण्यासारखं काही असेल, तर ही समाज माध्यमे तुमच्या समोर हात जोडून उभी राहतात आणि तुमची सगळ्या तऱ्हेची सेवा करत असतात. तुम्हाला ऐकणारे कोणी असोत किंवा कोणी नसोत, समाज माध्यम तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला ऐकणारे कोणी नाहीत असं सांगत नाही. ठीक आहे, ज्यांना इच्छा असेल ते ऐकतील, ज्यांना इच्छा नसेल ते नाही ऐकतील. समाज माध्यमावर बोलण्याने श्रोता समोर नसतो आणि ऐकणाऱ्याच्या समोर वक्ता नसतो. त्याच्यामुळे आता हा माणूस मला किती पैसे देईल ही श्रोत्याला चिंता नसते, आणि हा वक्ता आता किती पैसे मागतो अशा तऱ्हेने श्रोत्याला चिंता नसते. समाज माध्यमावर बोलण्याला ही कसलीच वक्त्याला आणि श्रोत्याला भीतीच नसते, कारण ते समोर नसतातच, एकमेकाच्या समोर नसतातच. तेव्हा आम्ही समाज माध्यमाची निवड केलेली आहे, यूट्यूबची निवड केलेली आहे. या यूट्यूबवर तुम्हाला जे आवडत आहे, तुम्हाला जे समजत आहे, तुमची जी प्रतिभा आहे, तुमच्यामध्ये जी बुद्धी आहे आणि लोकांना देण्यासारखं आहे ते तुम्ही बोलू शकता. आमची ही वाहिनी आहे, या वाहिनीवर तरी द्रव्याचा देण्या घेण्याचा काहीही प्रसंग नाही. इथे फक्त सुखाचंच देणं घेणं आहे. केवळ सुखाच्या देण्या घेण्यासाठी आम्ही बोलतो आहे. भगवंत आमची जी काय करायची आहे तो योगक्षेम चालवतो आहे, आणि भगवंत जो देतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे, अधिक काही आम्हाला करायचं नाही. तेव्हा आजकालच्या कीर्तनाला सुरुवात जरी 10 वाजता झाली आणि समापन जरी 12 वाजता झालं तरी बाकीच्या उपचारांच्या साठी 1 ते सव्वा तास जातो, आणि कीर्तन करायला बोलण्याला पाऊण तास ते 1 तास एवढंच मिळत असतो, आणि 2 तास श्रोत्यांना बसून राहावं लागतं. या पाऊण तास किंवा 1 तास जो कीर्तनकार बोलत असतो त्यामध्येही कीर्तनात अभंगावर बोलणारे
अत्यंत मोजकेच हाताच्या बोटावर असणारे असतात. बाकीचे वायफळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतात. जो शिकलेला सवरलेला आहे आणि जाणकार आहे त्याला अशा या सगळ्या कीर्तनापासून उभं येतो. या कीर्तनामध्ये आपला वेळ वाया गेला अशा तऱ्हेने वाटून जातो. कारण कारण जो समर्थ वक्ता आहे, श्रोता आहे, तो ज्या अपेक्षेने आलेला असतो की हा कीर्तनकार अभंग सोडून दाखवेल, अभंगातल्या चरणाचा समन्वय करेल, अभंगातल्या गूढ रहस्य आहेत ते आपल्याला समजावून देऊन आनंद देईल, ही अपेक्षा पुराच होत नाही. वायफळ बडबड, वायफळ गडबड, वायफळ विनोद, वायफळ राजकारण, वायफळ शिव्या धमक्या असल्या गोष्टीमध्ये काय होते? कीर्तनाचा विचका ही मंडळी करतायत. माझ्याविषयी तुम्हाला राग आला तरी काही हरकत नाही. वस्तुस्थिती मी सांगतोय. कीर्तनाचा धंदा झालेला आहे आणि संप्रदायाची विटंबना हे कीर्तनकार करतायत हे माझं सांगणं आहे. याच्यासाठी तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल मला ती द्या. आता मी माझ्यामध्ये ज्या माणसांना अभंगाचं गांभीर्य आहे, ज्या माणसांना अभंगाचा गंभीर अर्थ समजून घ्यायचा आहे, ज्या माणसांना अभंगातलं रहस्य उलगडवून घ्यायचं आहे, ज्या माणसांना भक्ती आणि ज्ञानामधल्या संकल्पना समजून घ्यायच्या आहे, त्यांच्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे माझ्यासमोर माझ्या ऐकणारे श्रोते हे अत्यंत मोजके असणार आहेत हे मला माहीत. प्रथम अभंग सांगणं, दुसऱ्या वेळेला दुसऱ्या टप्प्यात अभंगाचा साधासुद्धा अर्थ समजावून देणं, तिसऱ्या टप्प्यात सगळ्या चरणाचा परस्पर संबंध समन्वय करून दाखवणं, नंतर प्रथम चरणावर, नंतर भूमिका किंवा अभंग प्रवेश साठी प्रस्तावना करणं, नंतर प्रथम अभंगावर बोलणं, नंतर प्रथम चरणावर बोलणं, नंतर दुसऱ्या चरणावर बोलणं, नंतर तिसऱ्या चरणावर बोलणं, नंतर चौथा चरणावर बोलणं और 6 चरणाचा अभंग असेल तर 5व्या आणि 6व्या चरणावर बोलणं, अशी माझी शिस्त असेल आणि नंतर उपसंहार केला जाईल. या ह्याच्यामध्ये 7 अंगाने, या 7 अंगाने अभंगावर निरूपण केलं जाईल. या अभंगामध्ये स्वकथन, राजनीतिक अजेंडा, परस्पर द्वेष, भांडण तंटे, थिल्लर विनोद या गोष्टी नसते. विशुद्ध भगवंताची भक्ती, विशुद्ध भगवंताचं ज्ञान हे तुम्हाला ऐकायला मिळेल आणि याच्यामुळे तुमची बुद्धीचा विस्तार होईल. हे अभंग जर तुम्ही 100 अभंग जर मला आयुष्य मिळालं तर तुम्ही ऐकाल तर तुमची बुद्धी विशद होऊन जाईल, तुम्ही प्रगल्भ होऊन जाल, तुम्हाला जगातल्या बऱ्याच गोष्टी समजून यायला लागतील. आता या सगळ्या निरूपणामध्ये तथाकथित प्रस्थापित कीर्तनाप्रमाणे वीणा नसेल, टाळाची साथ नसेल, मृदुंगाची साथ नसेल, कारण ह्या सगळ्या गोष्टी पराधीन आहे.
दुसऱ्यावर अवलंबून राहाव्या लागतात. ते आले तर बरं आहे, नाही आले तर बरं. त्यांची अपेक्षाही असते की आपल्याला काहीतरी मिळून जावं. पण आमच्याजवळ देण्यासारखं काहीच नसतं. आम्हाला फक्त पोटापुरतं मिळत असतं. दुसऱ्याला देणं इतकं आमच्याजवळ नसतं. तेव्हा या कुठल्याही गोष्टी न करता मी बोलणार आहे बिणेकरी पंचपदी, कीर्तनकार पंचपदी, नमन, भजन इत्यादी गोष्टी मी माझ्यापुरत्या तरी टाळणार आहे. केवळ श्रोत्याचे लक्ष मनोरंजनापेक्षा अभंगाच्या सोडवणुकीवरच व्हावं एवढाच माझा विचार असेल. त्याच्यामुळे लोक माझ्यावर टीका करोत अथवा माझी निंदा करोत, मला त्याची चिंता नाही आहे. मी सगळ्यांना हात जोडून सांगतो की मी कोणीही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगून देतो. या वाहिनीचे आतापर्यंत तरी 7,000 सभासद म्हणजे सबस्क्रायबर झालेले आहेत. जर तुम्ही लोकांनी, सगळ्या लोकांनी प्रयत्न करून ही संख्या जर 10,000पर्यंत नेली तर समाधान वाटेल. आपल्याला ऐकणारे लोक जास्त मिळाले एवढंच आनंद होईल. बाकी त्याच्यापासून काही फायदा आम्हाला मिळणार नाही, माहिती आहे आम्हाला. तेव्हा जी मंडळी या वाहिनीशी जोडलेली आहेत त्यांनी आपल्या मित्रांना, त्यांनी आपल्या ग्रुपच्या मेंबरना, नातेवाईकांना, मित्रांना या वाहिनीचं गांभीर्य पटवून द्यावं आणि त्यांना सबस्क्रायबर व्हायला लावावं एवढीच विनंती आहे. छोटीशी गोष्ट आहे. आपले नातेवाईक असतात, मित्र असतात, सहाध्यायी असतात, त्यांच्याजवळ जाऊन सांगा ना, एवढा प्रचार करा, एवढा तरी प्रचार करा ना की या वाहिनीचे 10,000 तरी मेंबर आपणाला करून द्यायचे आहेत. म्हणून एवढं तर तुम्ही करून दिलं तर बरोबर होऊन जाईल. अभंगावर प्रचंड विद्वत्ता दाखवण्यापूर्वी, उगीच बडबड करण्यापेक्षा, प्रचंड प्रमाणाचा वर्षाव करण्यापेक्षा, प्रचंड गायकीचा वर्षाव करण्यापेक्षा, रागाचा वर्षाव करण्यापेक्षा अभंगाचे नेमकं तात्पर्य उलगडून दाखवणं एवढंच आमच्या समोर आम्ही लक्ष ठेवलेलं आहे. प्रत्येक चरणाचा सुस्पष्ट अर्थ तुमच्या समोर येईल. प्रत्येक चरणाचा एक दुसऱ्याशी समन्वय कसा असेल तो तुम्हाला कळेल. यातून तुमची बुद्धी वाढेल, अभंग समजण्याची क्षमता तुम्हाला वाढेल आणि कीर्तनकार कुठे चुकतायत, काय चुकतायत हे तुम्हाला बरोबर कळायला येऊन जाईल. 50 अभंग तुम्ही नीटपणे जर समजून घेतलेत, ऐकून घेतलेत, 100 करणार आहे, पण पहिले 50 अभंग 7 सप्ताहामध्ये, एका ह्याच्यामध्ये 7 अभंग, असे 7 सप्ताह मी आपल्यासमोर करून ठेवणार आहे. तेवढे जर तुम्ही ऐकलेत तर दुसरं काही मी फळ सांगत नाही. तुम्हाला जगातल्या सगळ्या वस्तू कळायला लागतील. जीव, ब्रह्मतत्व आणि प्रपंच याच्याविषयीची सगळी माहिती तुम्हाला हळूहळू मिळायला लागेल आणि तुमच्यामध्ये प्रगल्भता येईल.
50 अभंग हे फुकट मिळणं हे केवढं मोठं दान आहे, तुमच्या पदरात पडणार आहे, याचा जरा तुम्ही विचार केला तर फार बरं होईल असं मला वाटतं. तेव्हा 7 अभंगाचे 7 सप्ताह पहिल्या टप्प्यामध्ये आपण करणार आहोत आणि नंतर आयुष्य मिळालं तर पुढच्या टप्प्यामध्ये पुढचे अभंगही आपण करू. आता या अभंगाविषयी जे अभंग ऐकणारे आहेत त्यांनी या अभंगाविषयी गांभीर्याने विचार केला पाहिजे. चलतीवर किंवा नातरुंड बोलतायत, पाहुणे आलेले आहेत, अशा वेळेला या अभंगाचं श्रवण तुम्ही करू नका. या अभंगाचं श्रवण तुम्ही रात्रीच्या वेळेला तुमच्या कमरा बंद करून, मुलं वगैरे झोपलेली असतील त्यावेळेला एकांतामध्येच तुम्ही याचं चिंतन आणि श्रवण करा. फक्त एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही कॉमेंट्समध्ये तुमचं नाव आणि गाव जर लिहिलं तर थोडं समाधान मिळेल ना. कोण आपलं ऐकतोय, कुठला माणूस आपला ऐकतोय, हे श्रोत्याला समाधान मिळेल की नाही. तेवढं तरी समाधान मिळवून द्या, एवढीच विनंती आहे. तेव्हा आता संपवतो. उद्यापासून सुरू करतोय. रामकृष्ण हरी. पहिले 7 अभंगाचा एक सप्ताह, दुसऱ्या 7 अभंगाचा एक सप्ताह, तिसऱ्या 7 अभंगाचा एक सप्ताह, चौथ्या 5व्या, अशा तऱ्हेने 7 अभंगाचे 7 सप्ताह आपण करत आहोत. तर मलाही आयुष्य मिळो, मलाही आयुष्य मिळो. रामकृष्ण हरी.